हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन मीन्स NMMC 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे, त्यासाठी जनरल नॉलेजची एक सीरीज आपण इथे स्टार्ट करत आहे, ज्याच्यामध्ये आपण सगळेच टॉपिक जे आहेत टिल एक्झाम पर्यंत कव्हर करूया. ठीक आहे. तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे स्ट्रक्चर ऑफ नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन. ठीक आहे. याच्या आज इथे आपण MCQs कव्हर करणार आहे आणि ही जी सीरीज आता आपण स्टार्ट करणार आहे ही टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे. आणि प्लेलिस्ट सुद्धा सेव्ह करून घ्या. तसंच बघा, NMMC साठी जनरल नॉलेजची एक नवीन PDF जी आहे, इम्पॉर्टंट MCQs, ज्याच्यामध्ये 9 युनिट्स आणि 90 टॉपिक्स दिलेले आहे आणि सगळ्यांचे MCQs कव्हर केलेले आहेत. थेरी नाही आहे याच्यामध्ये, फक्त MCQs आहेत. 2250 मीन्स 2250 MCQs याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण ही PDF हवी असेल, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. तर चला स्टार्ट करूया. इथे स्ट्रक्चर ऑफ नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे काही क्वेश्चन्स. तर बघा, फर्स्ट आहे द मेयर ऑफ नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन इज इलेक्टेड बाय. नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर कोण निवडतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट डायरेक्ट वोट ऑफ सिटीजन, सेकंड स्टेट गव्हर्नमेंट, थर्ड कॉर्पोरेटर ऑफ जनरल बॉडी अँड फोर्थ डिस्ट्रिक्ट कलेक्टर. तर करेक्ट आन्सर येईल इथे थर्ड कॉर्पोरेटर ऑफ द जनरल बॉडी, महासभेतील नगरसेवक, बिकॉज मेयर इज इलेक्टेड बाय द कॉर्पोरेटेड फ्रॉम अमॉंग देमसेल्फ. सेकंड, द मेयर ऑफ द नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन इज प्रायमरी रिस्पॉन्सिबल फॉर. नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर प्रामुख्याने कोणत्या कार्यासाठी जबाबदार असतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल ऑफ डिपार्टमेंट, सेकंड फायनान्शियल ऑडिटिंग, थर्ड प्रिसाइडिंग ओव्हर मीटिंग ऑफ द कॉर्पोरेशन अँड फोर्थ अप्रूव्हिंग म्युनिसिपल टेंडर्स. तर करेक्ट आन्सर येईल इथे थर्ड प्रिसाइडिंग ओव्हर मीटिंग्स ऑफ द कॉर्पोरेशन, महासभेच्या बैठकीचे अध्यस्थान, बिकॉज मेयर इज मेनली परफॉर्म ceremonial and deliberative role and presides over meeting of the general body. Next, third, under which legislation is the structure and functioning of Navi Mumbai Municipal Corporation primary govern? नवी मुंबई महानगरपालिकेची रचना व कार्यप्रणाली प्रामुख्याने कोणत्या कायद्याखाली चालते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1882, सेकंड महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949, थर्ड बॉम्बे प्रोव्हिजनल म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949 अँड फोर्थ म्युनिसिपल गव्हर्नन्स ऍक्ट 1975. तर करेक्ट आन्सर येईल इथे थर्ड बॉम्बे प्रोव्हिजनल म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949, बॉम्बे प्रांतीय महानगरपालिका कायदा 1949, बिकॉज म्युनिसिपल कॉर्पोरेशन इन महाराष्ट्र इन्क्लुडिंग NMMC फंक्शन अंडर द बॉम्बे प्रोव्हिजनल म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949 BPMC ऍक्ट. नेक्स्ट, फोर्थ, द जनरल बॉडी ऑफ द नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन मेनली कन्सिस्ट ऑफ. नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत प्रामुख्याने कोणाचा समावेश असतो? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ओनली इलेक्टेड कॉर्पोरेटर, सेकंड इलेक्टेड कॉर्पोरेटर अँड नॉमिनेटेड मेंबर, थर्ड ओनली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिशियल्स अँड फोर्थ कॉर्पोरेट अँड डिस्ट्रिक्ट कलेक्टर. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड इलेक्टेड कॉर्पोरेटर अँड नॉमिनेटेड मेंबर्स, निवडणूक आलेले नगरसेवक व नामनिर्दिष्ट सदस्य, बिकॉज the general body include elected corporator and nominated member, usually without voting rights. Next, fifth, who appoint the municipal commissioner of Navi Mumbai Municipal Corporation? नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त कोण नियुक्त करतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मेयर, जनरल बॉडी, स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अँड फोर्थ स्टँडिंग कमिटी. करेक्ट आन्सर येईल इथे थर्ड स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य सरकार, बिकॉज the municipal commissioner is appointed by the state government, usually as an IAS officer. Next, sixth, the standing committee in Navi Mumbai Municipal Corporation is primarily responsible for. नवी मुंबई महानगरपालिकेची स्थायी समिती प्रामुख्याने कोणत्या कामासाठी जबाबदार असते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ज्युडिकल मॅटर, सेकंड फायनान्शियल सुपरविजन अँड एक्सपेंडिचर अप्रुव्हल, थर्ड इलेक्शन ऑफ मेयर अँड फोर्थ डिझास्टर मॅनेजमेंट. करेक्ट आन्सर येईल इथे सेकंड फायनान्शियल सुपरविजन अँड एक्सपेंडिचर अप्रुव्हल, आर्थिक देखरेख व खर्च मंजुरी, बिकॉज स्टँडिंग कमिटी सुपरवाइज म्युनिसिपल फायनान्सेस, बजेट अँड एक्सपेंडिचर अप्रुव्हल. नेक्स्ट, सेवन, which of the following body act as a deliberative wings of Navi Mumbai Municipal Corporation?
नवी मुंबई महानगरपालिकेतील विचारमंथन करणारी संस्था मीन्स डेलिब्रेटिव्ह विंग्स कोणती आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट म्युन्सिपल कमिशनर, जनरल बॉडी, म्युन्सिपल सेक्रेटरीएट्स अँड वार्ड ऑफिस. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड जनरल बॉडी महासभा. द जनरल बॉडी डिबेट्स पॉलिसीज, अप्रूव्ह बजेट अँड पास रिझॉल्युशन. नेक्स्ट 8. The administrative hierarchy of Navi Mumbai Municipal Corporation ward level administration is mainly handled by. नवी मुंबई महानगरपालिकेत प्रभाव स्तरावरील प्रशासन कोण हाताळतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट वार्ड ऑफिसर, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, मेयर सेक्रेटरीएट्स अँड स्टँडिंग कमिटी. द करेक्ट आन्सर आहे फर्स्ट वार्ड ऑफिसर प्रभाग अधिकारी बिकॉज वार्ड ऑफिसर मॅनेज लोकल ॲडमिनिस्ट्रेशन अँड सिविक सर्व्हिस ॲट वार्ड लेवल. नेक्स्ट 9th. Which of the following position is the Navi Mumbai Municipal Corporation is not directly elected by citizens? नवी मुंबई महानगरपालिकेतील खालीलपैकी कोणते पद नागरिकांकडून थेट निवडले जात नाही? बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉर्पोरेटर, मेयर, म्युन्सिपल कमिशनर, वार्ड कमिटी मेंबर. द करेक्ट आन्सर आहे थर्ड म्युन्सिपल कमिशनर महानगरपालिका आयुक्त बिकॉज द म्युन्सिपल कमिशनर इज अपॉइंटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट नॉट इलेक्टेड. Next 10th. The term of elected corporator in the Navi Mumbai Municipal Corporation is generally. नवी मुंबई महानगरपालिकेतील निवडणूक आलेल्या नगरसेवकांचा कार्यकाळ साधारण किती असतो? तर बघा ऑप्शन आहे 3 years, 4 years, 5 years, 6 years. The correct answer आहे थर्ड 5 years. Corporators normally serve as a 5-year term unless the corporation is dissolved earlier. Next 11th. Which of the following body ensures citizen participation in local governance within the Navi Mumbai Municipal Corporation? नवी मुंबई महानगरपालिकेत स्थानिक प्रशासनात नागरिकांचा सहभाग कोणत्या संस्थेद्वारे सुनिश्चित केला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टँडिंग कमिटी, वॉर्ड कमिटी, फायनान्स कमिटी, म्युन्सिपल सेक्रेटरीएट. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड वार्ड कमिटी प्रभाग समिती बिकॉज Ward committee allow local citizen and corporator to discuss ward level issue. तसंच बघा मेकॅनिकल साठी पण पीडीएफ अवेलेबल आहे शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज. ज्यांना पण मेकॅनिकलची पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 12th. Which wing of the Navi Mumbai Municipal Corporation execute the decision taken by the general body? महासभेला घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी कोणता विभाग करतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट एक्झिक्युटिव्ह विंग लीड्स बाय म्युन्सिपल कमिशनर, सेकंड ज्युडिशरी विंग, थर्ड लेजिस्लेटिव्ह असेंब्ली अँड फोर्थ स्टेट सेक्रेटरीएट्स. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट एक्झिक्युटिव्ह विंग्स लीड बाय द म्युन्सिपल कमिशनर. आयुक्ताच्या नेतृत्वाखाली कार्यकारी विभाग बिकॉज द एक्झिक्युटिव्ह विंग हेडेड बाय द म्युन्सिपल कमिशनर इम्प्लिमेंट पॉलिसीज अँड डिसिजन मेकिंग. Next 13. Which authority is considered the executive head of Navi Mumbai Municipal Corporation? नवी मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी प्रमुख मीन्स एक्झिक्युटिव्ह हेड कोण मानला जातो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट मेयर, म्युन्सिपल कमिशनर, स्टँडिंग कमिटी चेअरमॅन, लीडर ऑफ ऑपोजिशन. द करेक्ट आन्सर इज सेकंड म्युन्सिपल कमिशनर महानगरपालिका आयुक्त बिकॉज म्युन्सिपल कमिशनर इज द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह and executive head responsible for implementing policies and managing day-to-day administration. Next 14. Which of the following is not typically part of structural framework of the Navi Mumbai Municipal Corporation? खालीलपैकी कोणती संस्था नवी मुंबई महानगरपालिकेच्या रचनेत भाग नाही? बघा ऑप्शन आहे फर्स्ट जनरल बॉडी, स्टँडिंग कमिटी, म्युन्सिपल कमिशनर, स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. करेक्ट आंसर है यहाँ पे फोर्थ स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल राज्य विधान परिषद बिकॉज स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल इज अ पार्ट ऑफ स्टेट लेजिस्लेचर नॉट म्युन्सिपल गव्हर्नन्स. नेक्स्ट 15. In the governance structure of Navi Mumbai Municipal Corporation, the balance between elected representative and administrative officials reflect which constitutional amendments? नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनात निवडून आलेले प्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्यातील संतुलन कोणत्या घटनादुरुस्तीमुळे निर्माण झाले? बघा ऑप्शन आहे फर्स्ट 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, 44th, 73rd, 74th. तो करेक्ट आंसर है फोर्थ 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 74वी घटना दुरुस्ती बिकॉज द स्ट्रेथन अर्बन लोकल बॉडीज लाइक म्युन्सिपल कॉर्पोरेशन द ऍक्ट इन द 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट 1992. ओके. तसंच बघा
तसंच बघा इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, त्याच्यानंतर सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट स्कीम, जनरल नॉलेज, मराठी व्याकरण आणि संपूर्ण ऍक्ट्स पीडीएफ अवेलेबल आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.